वेलकम टू आवर चॅनल के नॉलेज. आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 अभ्यासणार आहोत. मराठी व गणित विषय इयत्ता 4. चला तर पाहूयात मग गणित विभाग. प्रश्न 26 आहे पहा. 12 दशसहस्र ही संख्या अंकात लिहिलेला अचूक पर्याय निवडा. काय लिहायचं आहे? 12 दशसहस्र. सहस्र म्हणजेच हजार. मग 12 दशसहस्र संख्या लिहायची आपल्याला, म्हणजेच 12 लिहिणं गरजेचं आहे. आणि दशसहस्रावरती 4 शून्य असतात, म्हणून ह्या 12 वरती 4 शून्य द्यायचे. मग किती आलं बघा? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 1,20,000. पर्यायामध्ये पाहूयात मग. 1,20,000 कुठे आहे? पहिला पर्याय आहे 12,000. दुसरा पर्याय आहे 1,02,000. पर्याय क्रमांक 3 आहे 1,20,000. हाच आपला योग्य उत्तराचा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न 27 आहे पहा. 144 चा सर्वात मोठा विभाजक व सर्वात लहान विभाजक यांचा गुणाकार किती? प्रत्येक संख्येचा सर्वात मोठा विभाजक हा स्वतः तीच संख्या असते आणि सर्वात लहान विभाजक हा 1 असतो. मग 144 चा सर्वात मोठा विभाजक कोणता असणार आहे? अर्थातच तो तीच संख्या म्हणजे 144. आणि सर्वात लहान विभाजक तो असणार आहे प्रत्येक संख्येचा असतो तोच म्हणजे 1. या दोघांचा गुणाकार येणार आहे 144. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 28 आहे पहा. देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली चुकीची जोडी कोणती? आपल्याला माहिती आहे देवनागरी संख्या चिन्हे आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे यामध्ये आपल्याला कोणती जोडी ओळखायची आहे? चुकीची जोडी. कोणती ओळखायला सांगितले ते पाहणं गरजेचं आहे. पहिली संख्या वाचूयात. पर्याय क्रमांक 1 17,432 देवनागरीमध्ये दिलेले आहे, तेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 17,432. दोन्ही पण बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 15,015 15,015 देवनागरी संख्या चिन्ह, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 19,219 आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 19,219, परंतु शेवटचा 9 हा देवनागरी संख्या चिन्हातला दिलेला आहे, म्हणजेच हा पर्याय चुकीचा आहे, चुकीची जोडी आहे. पुढचा पर्याय पाहूयात. पर्याय क्रमांक 4 24,024 देवनागरीमध्ये, 24,024 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये, म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 29. 1 ते 100 मधील अशा किती 2 अंकी संयुक्त संख्या आहेत की ज्याच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे? प्रश्न काय विचारलेला आहे? 1 ते 100 मधील अशा किती 2 अंकी संयुक्त संख्या, त्या कशा असल्या पाहिजेत? 2 अंकी असल्या पाहिजेत, संयुक्त संख्या असल्या पाहिजेत, आणि तिसरा आहे एकक स्थानी 9 सुद्धा असला पाहिजे. मग आपण काय करूयात? एकक स्थानी 9 येणाऱ्या संख्या अगोदर लिहून काढूयात 2 अंकी. मग त्या कोणत्या येतील? अर्थातच 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 89 आणि 99. किती झाल्यात त्या? 2 अंकी. 9 येणार नाही. काय येणार नाही? कारण की 9 हा एक अंकी आहे. त्यांनी आपल्याला किती सांगितलेले आहेत? 2 अंकी सांगितलेले आहेत. आता आपली पहिली अट झाली. काय झाली? 2 अंकी सगळ्या लिहिलेल्या आहेत की ज्यांच्या एकक स्थानी काय आहे? 9 हा अंक दिलेला आहे किंवा आलेला आहे. मग आता यातल्या तिसरी अट राहिली. कोणती? संयुक्त संख्या. कोणती राहिली? संयुक्त. मग यातल्या काय करावं लागतं आपल्याला? मूळ संख्या ह्या वेगळ्या काढाव्या लागतील. मग 19 मूळ आहे का? हो, ती मूळ आहे, मग ती वेगळी. 29 मूळ आहे, ती वेगळी. 39 मूळ आहे का? नाही, ती संयुक्त आहे. 49 संयुक्त आहे. 59 मूळ आहे. त्यानंतर 69 संयुक्त आहे. 79 मूळ आहे. त्यानंतर 89 मूळ आहे आणि 99 संयुक्त आहे. म्हणजेच संख्या किती आलेल्या आहेत? 1, 2, 3 आणि 4 संख्या आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण
त्या संयुक्त संख्या काढलेल्या आहेत. मग किती आल्या संयुक्त संख्या? 1, 2, 3 आणि 4. किती आलेल्या आहेत? 4. म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 4 संख्या आहेत की ज्या 2 अंकी एकक ठिकाणी न वाचणाऱ्या आणि संयुक्त संख्या आहेत. प्रश्न क्रमांक 30 आहे पहा. योग्य पर्याय कोणता? काय दिलेलं आहे? आकृती दिलेली आहे आणि आकृतीवरून पुढे अपूर्णांक दिलेला आहे. मग पहिला अपूर्णांक पाहूयात. पहिल्या आकृतीवरून एकूण भाग किती आहेत? समान 4 भाग. छेदस्थानी लिहिले, पैकी रंगवलेला 1 म्हणून 1/4 हा बरोबर आहे. पुढे दुसरा पाहूयात. एकूण भाग किती आहेत? 2, 4, 6 आणि 2 8. एकूण भाग आहेत 8. किती भाग आहेत? 8 भाग केलेले आहेत. पैकी रंगवलेत किती? 1, 2, 3 आणि 4. अंशाच्या ठिकाणी 4 म्हणजेच अपूर्णांक झाला 4/8. आहे का 4/8? नाहीये. याला संक्षिप्त रूप देऊया. 4 एके 4 आणि 4 दुने 8. जरी संक्षिप्त रूप दिलं तरी काय अपूर्णांक येणं गरजेचं होतं? 1/2. परंतु त्यांनी 1/4 दिलाय म्हणजे आकृती आणि अपूर्णांक जुळत नाही. पुढे पर्याय क्रमांक 3 आहे पहा. एकूण भाग किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 भाग आहेत. छेदस्थानी 8 लिहायचे. रंगवलेले किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. 5/8 होईल का? नाहीये. 1/4 दिलेला आहे म्हणजे आकृती आणि अपूर्णांक जुळत नाहीत. हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. पुढे पर्याय क्रमांक 4 पाहूयात. एकूण भाग 8 आहेत पुन्हा आणि रंगवलेले आहेत 1, 2, 3, 4. 4/8. परंतु त्यांनी अपूर्णांक दिलाय 1/4. त्याला जर संक्षिप्त रूप दिलं 4 एके 4, 4 दुने 8. पुन्हा येतो 1/2. परंतु तो सुद्धा दिलेला नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक 1चा अपूर्णांक हेच याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न 31 आहे पहा. संख्या व विस्तारित मांडणी यांची चुकीची जोडी निवडायची आहे. संख्या दिलेली आहे आणि पुढे विस्तारित मांडणी केलेली आहे. आपण पाहूयात. जोडी ओळखायची आहे. चुकीची जोडी म्हणजे बरोबर नसणारी. 4 आहे दशहजाराच्या ठिकाणी 40,000 आहेत, बरोबर आहे. 2 आहे हजाराच्या ठिकाणी 2,000, बरोबर आहे. 3 शतकाच्या ठिकाणी 300, बरोबर. 1 दशकाच्या ठिकाणी म्हणजेच 10 आहे आणि 8 एककाच्या ठिकाणी 8 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 पाहूयात. 9 दशहजाराच्या ठिकाणी 90,000, बरोबर. 3 हजाराच्या ठिकाणी 3,000, बरोबर. 200, बरोबर. 70, बरोबर. एककाच्या घरात 5, परंतु तिथे दिलेले आहे त्यांनी 50. इथं 5 येणं गरजेचं होतं म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2. तिसरा पाहूयात. 4 40,000 दशहजाराच्या ठिकाणी असल्यामुळं 8 हजाराच्या घरात आहे 8,000 अधिक 700 अधिक 30 अधिक 2, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 पाहूयात. दशहजाराच्या घरात 3 म्हणजेच 30,000 आहेत. 5 हजाराच्या घरामध्ये 5,000 आहेत. 9 शतकाच्या घरामध्ये 900 आहेत. 70 आणि 1 म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? पर्याय क्रमांक 2 ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 32. 2, 0, 5, 7 या 4 अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांची बेरीज किती येईल? काय सांगितलेलं आहे? अंक दिलेले आहेत 2, 0, 5 आणि 7 आणि मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या. मोठीत मोठी संख्या तयार कशी करायची आपल्याला माहिती आहे. मोठ्यात मोठी संख्या करताना काय करायचा असतो? अंकांचा उतरता क्रम. मग ती किती येईल? 7, 5, 2 आणि 0 संख्या होईल 7,520. आणि लहानात लहान संख्या, लहान अंक अगोदर घ्यायचा. यामध्ये लहान अंक आहे 0, परंतु तो सुरुवातीला घ्यायचा नसतो. मग त्याच्यापेक्षा मोठा असणारा 2, नंतर 0, नंतर 5 आणि नंतर 7 चढता क्रम. मग ती संख्या झाली 2057. मोठ्यात मोठी संख्या 7,520, लहानात लहान संख्या होईल त्यापासून 2057. मग काय विचारलंय? यांची बेरीज किती? यांची आता बेरीज करायची. 7 आणि 0 7, 5 आणि 2 7, 5 5, 7 आणि 2 9. किती आलेले उत्तर? 9,577. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 3 आहे पहा 9,577 ही जे याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न 33. 5 शतक. 5 शतक म्हणजे 5 वरती 2 शून्य 500 गुणिले 5 दशक
5 दशक म्हणजे दशकावर 1 शून्य असतो, म्हणून 5 वर 1 शून्य 500, म्हणजेच ते गणित होईल 500 गुणिले 50 बरोबर किती दशक. अगोदर गुणाकार करून घेऊयात. गुणाकार कसा करणार आपण? 5 5 25 आणि शून्य किती तेवढे शून्य पुढे देऊन टाकायचे. 1 2 3 1 2 3 किती आलं उत्तर? 25,000. पर्यायामध्ये पाहूयात. त्यांनी काय विचारलंय? किती दशक. दशक म्हणजे दशकाचा 1 शून्य काढायचा आणि बाकीचे सगळे अंक घ्यायचे, म्हणजे किती येणार? 2500 दशक. पाहूयात 2500 दशक. पर्याय क्रमांक 2 आहे पहा, 2500 दशक. प्रश्न 34वा. 5 अंकी लहानात लहान संख्येत. आता 5 अंकी लहानात लहान संख्या कशी लिहितो आपण? 1 लिहायचा, त्यानंतर पुढे सगळे शून्य द्यायचे, 4 घरं. ही झाली 5 अंकी लहानात लहान संख्या की जी 10,000. त्यानंतर पर्यायातील कोणती संख्या मिळवली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल? आता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? ती येणार आहे 9,9,9,9,9 म्हणजेच 99,999. ह्यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. 9 मधून 0 गेला 9, 9तून 0 9, 9तून 0 9, 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 1 गेला 8, म्हणजेच ती संख्या येणार आहे 89,999. म्हणजेच 5 अंकी लहानात लहान संख्येत म्हणजेच 10,000 मध्ये 89,999 मिळवले की आपल्याला 5 अंकी सर्वात मोठी संख्या मिळणार आहे. उत्तर आलेलं आहे 89,999. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 4 आहे पहा, 89,999. प्रश्न 35वा. खालील पर्यायातील चढता क्रम लावलेल्या अचूक पर्याय कोणता? कोणता क्रम लावायचा आहे? चढता क्रम लावायचा आहे. आणि चढत्या क्रमामध्ये अगोदर लहान संख्या घ्यायची असते. मग ह्यामध्ये पाहूयात 9,009, 9,090, 9,001. एक ही सुरुवातीला येणं अपेक्षित होतं, नंतर 9,005, नंतर 9,009 आणि 9,090. म्हणजे हा क्रम चुकीचा आहे. त्यांनी आपल्याला अचूक म्हणजे बरोबर ओळखायला सांगितलेलं आहे. दुसरा पर्याय पाहूयात. 1,100, नंतर 1,111, त्यानंतर 1,119 आणि 1,109. 1,109 हा 2 नंबरला येणं अपेक्षित होतं, म्हणजे 1,100, त्यानंतर 1,109, त्यानंतर 1,111 आणि शेवटी 1,119. म्हणजे हा पण चुकीचा आहे. पुढचा पाहूयात. 3,030, 3,035, 3,330 आणि 3,339. हा मात्र बरोबर आहे पहा. 3,030, त्यानंतर आले 3,035, त्यानंतर 3,330 आणि 3,339. हा जो आहे तो चढता क्रम बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे अचूक म्हणजेच बरोबर पर्याय आहे. पुढे चौथा पाहूयात. 6,060, 6,065, 6,005 आलेला आहे, म्हणजे 65 पेक्षा 5 लहान आला. हा सुरुवातीला येणं गरजेचं होतं, म्हणजे पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा आहे. म्हणजेच याचं अचूक उत्तर आहे किंवा अचूक चढता क्रम आहे पर्याय क्रमांक 3, 3,030, 3,035, 3,330 आणि त्यानंतर 3,339. पुढे प्रश्न 36वा. चांदोली अभयारण्यात एकूण 92,200 झाडे आहेत. त्यापैकी 4,850 झाडे सागाची व उरलेली झाडे फळझाडे व रानटी आहेत. तर उरलेली झाडे किती असावीत? काय करावं लागेल? एकूण झाडातून सागाच्या झाडांची संख्या वजा करावी लागेल. एकूण झाडे किती आहेत? 92,200. त्यातून किती? 4,850. एककाच्या खाली एकक येणं गरजेचं आहे वजाबाकी करताना किंवा बेरीज करताना. 0तून 0 गेला 0, 10 मधून 5 गेले 5, हातचा आला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 3 12, हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 7 12, हातचा आला 1, 9 मधून 1 गेला 8, म्हणजे किती राहिली? 87,350. किती झाडे राहिली बाकी? 87,350. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 2 आहे पहा, 87,350. तेच त्याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 37वा. 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या संयुक्त संख्या व 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या
विषम मूळ संख्या यांच्यातील फरक किती? आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या पाहताना मूळ संख्या किती आहेत 1 ते 100 पर्यंत? तर त्या आहेत 25. बरोबर आहे. त्यानंतर मग संयुक्त संख्या किती झाल्या? संयुक्त राहिल्या 74. तुम्ही म्हणाल 74 आणि 25 99च. मग एक ही संख्या अशी आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही, त्यामुळे ती वेगळी येणार आहे. बरोबर. ह्या झाल्या मूळ, ह्या झाल्या संयुक्त. पुढे काय विचारलं त्यांनी? संयुक्त संख्या 74 आहेत व 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या विषम मूळ संख्या. आता ह्या मूळ संख्या आहेत, परंतु ह्यातल्या आपल्याला कसल्या पाहिजेत? विषम असणाऱ्या मूळ संख्या. आपल्याला माहिती आहे काय की 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. मग ह्या 25 संख्यामधून फक्त 2 जर का ही संख्या वेगळी काढली तर राहिलेल्या किती संख्या? 24 संख्या ह्या विषम मूळ संख्या आहेत. म्हणजे संयुक्त संख्या 74 आणि विषम असणाऱ्या मूळ संख्या 24 आहेत. यांच्यातील फरक किती? मग यातून हे वजा करायचं फक्त. 24 4 मधून 4 गेले 0, 7 मधून 2 गेले 5. कितीचा आला फरक? 50चा फरक आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. काय केलं अगोदर? मूळ संख्या आपल्याला माहिती आहेत किती आहेत? 25 आहेत. संयुक्त संख्या 74 आहेत. त्यानंतर त्यांनी सांगितलं विषम असणाऱ्या मूळ संख्या. आपल्याला माहिती आहे 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे, ती फक्त वेगळी होईल. राहिलेल्या मग 24 संख्या ह्या विषम असणाऱ्या मूळ संख्या त्या संयुक्त संख्यामधून वजा केल्या आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे. पुढे प्रश्न 38वा. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करण्याचे योग्य सूत्र कोणतं? आपल्याला माहिती आहे पूर्णांक संख्या गुणिले छेद अधिक अंश आणि परत त्याला येतो छेद. मग छेद गुणिले पूर्णांक गुणिले अंश असतं का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. छेद गुणिले छेद असतं का? नाही. पर्याय क्रमांक 2 पण चुकीचा आहे. छेद गुणिले पूर्णांक बरोबर आहे. अधिक छेद असतो का? नाही. तर इथं काय असतो? अधिक अंश असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 पाहूयात. छेद गुणिले पूर्णांक बरोबर आहे. अधिक त्यामध्ये अंश मिळवायचा हे पण बरोबर आणि छेद छेद म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढे 39वा. 144 केळी प्रत्येक वर्गाला 1 डझन याप्रमाणे वाटल्यास किती वर्गांना केळी वाटप करता येईल? केळी किती आहेत? 144. प्रत्येक वर्गाला किती वाटायचे आहे? 1 डझन. 1 डझन मध्ये असतात 12 केळी आणि 144 ला आपल्याला 12 भागावं लागेल. 12 भागलं तर उत्तर किती येईल? 12च. कारण की 12चा वर्ग आहे 144. म्हणजेच ती केळी किती वर्गामध्ये वाटली जाईल? तर 12 वर्गामध्ये ती वाटली जाईल. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 40वा आहे पहा. पी बरोबर 3 व आर बरोबर 4 तर पी गुणिले आर भागिले पी गुणिले आर बरोबर किती? या ठिकाणी पी ची किंमत माहिती आहे, आर ची किंमत माहिती आहे, ती या समीकरणामध्ये टाकायची. अगोदर समीकरण लिहून घेऊयात. पी गुणिले आर भागिले पी गुणिले आर बरोबर विचारलेलं आहे. पी ची किंमत दिलेली आहे 3 गुणिले 4 बरोबर भागिले परत पी भागिले पी किती आलेलं आहे? पी ची किंमत 3 गुणिले आर आहे 4. आपल्याला माहिती आहे पदावली सोडताना काय करायचं असतं? गुणाकार भागाकार आहे त्या क्रमाने. यांचा अगोदर गुणाकार 3 चोक 12 भागिले 3 गुणिले 4. एका पायरीला एकच क्रिया करायची. 12 भागिले 3 नंतर आहे त्या क्रमानेच किती येईल? 4. यांचा भागाकार 3 ने 12ला भागलं उत्तर येईल 4 गुणिले पुढचे 4 आहेत तसेच. म्हणजे 4 चोक 16. किती उत्तर आलेलं आहे? 16 उत्तर आलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न 41वा. पर्यायातील चुकीची जोडी निवडा. 10 शतक बरोबर 1000 बरोबर आहे का? बरोबर आहे. 10 संख्या लिहायची, शतकाचे 2 शून्य असतात म्हणजे 1000 हे बरोबर येत आहे. पुढे 10 दशक बरोबर 1 शतक. 10 संख्या आहे तशीच लिहायची आणि दशक शब्द आहे म्हणून 1 शून्य. 100 म्हणजेच 1 शतक हे पण बरोबर आहे. 100लाच 1 शतक असं सुद्धा वाचलं जातं. पुढे 10 दश हजार 10 लिहायचे आणि पुढे
दशहजाराचे 4 शून्य, 1 2 3 आणि 4 म्हणजेच ती संख्या किती होईल? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 1 लक्ष. परंतु त्यांनी उत्तर किती दिले? 10,000. म्हणजे ही काय आहे? चुकीची जोडी आहे. इथं 1 लक्ष येणं गरजेचं होतं. आणि पर्याय क्रमांक 4 पाऊणशे म्हणजेच 75 हे बरोबर आहे. पाऊणशे म्हणजेच 75. शतकाचा पाऊण भाग म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10 दशहजार बरोबर त्यांनी 10,000 दिलेला आहे. इथं 10,000 असतं तर 10,000 मग ही जोडी बरोबर आली असती. प्रश्न क्रमांक 42 एका संख्येचा 2/5 भाग बरोबर 80 आहे तर ती संख्या पर्यायातील कोणती? आता एक संख्या ती x मानू. त्या संख्येचा चाचीचे म्हणजे गुणाकार कितवा भाग आहे? 2/5 बरोबर किती आहे? 80 बरोबर आहे. समीकरण मांडून घेतलंय. समीकरण सोडवायचं कसं? बरोबर चिन्हाच्या डावीकडे गुणाकार आहे, उजवीकडे गेल्यानंतर तो भागाकार होईल. म्हणजेच कसं होईल? x बरोबर 80 भागिले 2/5. आता हे 2/5 भागिले भागिले म्हणजे उलटून गुणिले तेच होणार 80 गुणिले 5/2. अंशाचा छेद झाला आणि छेदाचा अंश झाला. म्हणजेच भागिले म्हणजेच उलटून गुणिले असतं. बरोबर. याने आता भाग जाईल. बे एके बे, बे चोक 8, बे शून्य 0. 40 गुणिले 5, 5 चोक 20 आणि वरचा 1 0. म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे? 200. म्हणजेच ती संख्या आहे 200. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 2 आहे पहा 200. हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 43वा सर्वात मोठी 4 अंकी समसंख्या. सर्वात मोठी 4 अंकी समसंख्या कोणती? 9,998. सर्वात मोठी संख्या 4 अंकी 9,999. त्यांनी आपल्याला समसंख्या सांगितले म्हणून 1 ने कमी 98. ही 10,010 पेक्षा कितीने लहान किंवा मोठी आहे? कितीने? 10,010. 10,010 काय करावं लागेल? 10,010 मधून 9,998 वजा करावं लागेल. म्हणजेच 10,010 ही संख्या मोठी आहे कोणापेक्षा? 9,998 पेक्षा. 10 मधून 8 गेले 2 हातचा आला 1 9 आणि 1 10 10 आणि 1 11 हातचा आला 1 9 आणि 1 10 10 मधून 10 गेले 0 हातचा आला 1 9 आणि 1 10 10 मधून 10 0 0. मग काय प्रश्न आहे बघा? सर्वात मोठी 4 अंकी समसंख्या म्हणजे ही संख्या ही 10,010 पेक्षा काय आहे? लहान आहे. काय आहे? लहान आहे. कितीने? 12ने. 12ने लहान. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. जर त्यांनी 10,010 संख्या या संख्येपेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे तर ती 12ने मोठी आहे असं आलं असतं. परंतु त्यांनी काय सांगितलंय? 4 अंकी समसंख्या ही 10,010 पेक्षा कशी आहे? लहान आहे आणि कितीने? 12ने. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पर्यायामध्ये कोणती संख्या विचारले कोणापेक्षा ते पाहणं गरजेचं आहे. प्रश्न 44वा एकूण 3 अंकी समसंख्या किती आहेत? आता 3 अंकी एकूण संख्या किती आहेत? आता 3 अंकी संख्यांची सुरुवात होते 100 पासून कुठपर्यंत? तर ती 999 पर्यंत. मग त्या संख्या किती आहेत? त्या संख्या आहेत एकूण 900. 3 अंकी एकूण संख्या आहेत 900. मग त्यामधल्या समसंख्या किती? 450 आणि विषम 450. मग आपला प्रश्न काय आहे? एकूण 3 अंकी समसंख्या किती आहेत? तर त्या किती आहेत? 450. पर्यायामध्ये पाहूया 450. पर्याय क्रमांक 3 आहे पहा 450. पुढे प्रश्न 45वा एका संख्येला 5ने गुणण्याऐवजी 12ने गुणले असता गुणाकार 126 ने वाढतो. कितीने वाढतोय? 126 ने. तर ती संख्या पर्यायाची कोणती? आता आपल्याला काय करावं लागेल? तर ह्या दोघांमधला फरक काढायचा. कोणामधला? 5 मधला आणि 12 मधला. यातला फरक किती येईल? तर तो येतोय 5 आणि 7. 7. आपल्याला उत्तर किती पाहिजे? 126. फरक येतोय ना 126. मग 7 ला कोणत्या संख्येने गुणलं म्हणजे 126 येते? 12ने गुणल्या येते का? 12 7 84 नाही येत. 24 ने गुणल्या येते का? नाही. 66 ने गुणल्यावरती जास्त येईल
18ने गुणल्यावरती मात्र 126 येतं, कारण की 18चा पाढा माहिती आहे, 18 7 126. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. काय केलंय आपण? 5 गुणलं आणि 12ने गुणलं. 12ने गुणल्यानंतर उत्तर जास्त येणार आहे, परंतु ते जास्त कितीने येईल? तर त्यातला जो फरक आहे 12 आणि 5 आणि 12 मधला 7चा, 7ला पण त्याच संख्येने गुण लावावा लागणार आहे, तेव्हा तो फरक 126 येईल. म्हणजेच 18 7 126, म्हणजेच ती संख्या आहे 18. गुणाकार करत बसण्याची गरज नाहीये. पुढे प्रश्न 46वा. 1 तास 20 मिनिटे 15 सेकंद बरोबर एकूण किती सेकंद? एका तासाचे सेकंद होतात माहिती आपल्याला किती? 3600 सेकंद. 20 मिनिटाचे सेकंद काय करावं लागल? 60 गुणिले 20, 6 दुने 12, 00 1200 आणि पुढे 15 सेकंद, यांची बेरीज 5 5 1 1 6 2 8 3 1 4, 4815 सेकंद. पर्यायामध्ये आहे का पाहूया? 4815. पर्याय क्रमांक एकच आहे पहा, 4815, म्हणजे हेच याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 47वा. 4/5 मध्ये 4/5 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 16 येईल? आता काय करायचं आपल्याला? समीकरणामध्ये मांडलं तर हे लॉंग प्रोसेस होते, पण तरी पण आपण सोडून पाहूयात. 4/5 याच्यामध्ये 4/5 किती वेळा? 4/5 आणि त्याला गुणिले मग येईल x, किती वेळा म्हणून गुणिले, म्हणजे उत्तर किती येईल? 16 उत्तर आलं पाहिजे. मग आता ह्याचं काय येईल? 4/5 आहेत तसेच, अधिक हा x ह्याला गुणिले येईल, 4x/5 बरोबर 16. त्यानंतर काय होईल? हे 4/5 इकडं अधिक आहेत, ते इकडे जाऊन वजा होतील. काय होतील मग? 4x/5 बरोबर 16 वजा 4/5 बरोबर आहे. त्यानंतर हे 4x/5 आहेत तसेच, 4x/5 बरोबर, आता ह्या छेद समान करावं लागेल, ह्याला 5 ने म्हणजे 16 80 वजा 4/5 येईल. आता 80 मधून 4 गेले, किती राहील? ते राहील 76/5. आता पुन्हा हा 5 इकडे भागिले, इकडे जाऊन तो गुणिले होईल, इकडे जाऊन तो गुणिले, म्हणजेच काय येईल? 4x बरोबर 76/5 गुणिले 5. या 5ला हा 5 निघून जाईल. मग x बरोबर हा 4 गुणिले आहे, इकडे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आला की तो काय येईल? गुणिलेचा भागिले, 76/4. 4 ने भाग देऊयात, 4 1 4, 4 1 4 आणि 4 9 36, म्हणजेच x ची किंमत किती आलेली आहे? 19. म्हणजे किती वेळा मिळवावा लागेल? तो 19 वेळा मिळवावा लागणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. परंतु एवढं मोठं समीकरण करून ते सोडवण्यापेक्षा एक सोपी पद्धत आहे, ती काय आहे पहा. संख्या किती आहे आपली? 4/5. यामध्ये आपल्याला किती मिळवायचे? 4/5च मिळवायचे आहेत आणि उत्तर किती आणायचं आहे? 16. आता उत्तर 16 येण्यासाठी अंशाच्या ठिकाणी काय येणं गरजेचं आहे? तर 16चा आणि ह्या 5चा गुणाकार करायचा, 16 80, वरती 80 आणि छेद 5 येणं गरजेचं आहे. मग वरती 80 अंश कधी येईल? 4 ही संख्या आपल्याला 20 वेळा मिळवावी लागेल. किती वेळा? 20 वेळा, कारण की 20 चोक 80 येईल. मग 20 वेळा 4/5 4/5 4/5 असं लिहू, त्यावेळेस त्याचं उत्तर येणार आहे 80/5 आणि मग ह्याचा भाग जाईल, 5 1 5, 5 1 5, खाली राहिले 3 आणि 5 सख 30, उत्तर येणार आहे 16. मग 20 वेळा 4/5, त्यातला एक 4/5 आपल्याकडे आहे. आपल्या उदाहरणामध्ये 4/5 मध्ये म्हणजे 1 आहे, मग 20 मधला 1 काढला, म्हणजेच राहिले किती वेळा? 19 वेळा, म्हणजेच उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी फक्त ह्या छेदानं ह्या उत्तराला गुणायचं, 16 80, 80 आलं, त्याला ह्या अंशाने परत भागायचं, जे उत्तर येईल तेवढ्या वेळा तो घ्यावा लागतो. त्यातला एक ऑलरेडी आपल्याकडे असतो, म्हणजे त्यातून एक वजा करायचा परत, तेवढ्या वेळा तो मिळवावा लागेल. अशा प्रकारचं एक उदाहरण परीक्षेत येतच येतं. पुढे
प्रश्न 48 आहे पहा. सोबतची आकृती पाहून समांतर रेषेची अचूक जोडी ओळखा. समांतर म्हणजे काय? जी एकमेकांना छेदत नाही. मग पाहूयात पर्याय. PS समांतर PQ. PS समांतर PQ आहे का? नाही, ती इथे छेदतायत. पर्याय क्रमांक 2. QR समांतर RS. QR समांतर RS आहे का? नाही, ते R बिंदूत छेदतायत. पुढे PQ समांतर PS आहे का? नाही. PS मध्ये P आलेला आहे आणि PQ मध्ये सुद्धा P येतोय, म्हणजे तो बिंदू एकच येतोय, म्हणजे ती छेदणारी रेषा होते. पर्याय क्रमांक 4 पाहूयात. PQ समांतर SR. PQ ह्या रेषेला समांतर SR ही रेषा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 PQ समांतर SR ही समांतर रेषेची अचूक जोडी होणार आहे. पुढे प्रश्न 49. 1 ते 100 मध्ये अशा किती 2 अंकी संयुक्त संख्या आहेत की ज्याच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे? आपण मगाशीच पाहिलं होतं. काय पाहिलं होतं? अगोदर त्या संख्या लिहून घ्यायच्या की ज्यांच्या एकक ठिकाणी किती आहे? 9 आहे. मग त्या कोणत्या आहेत? 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 89 आणि 99. आणि मग आता त्यातल्या काय काढायच्या आहेत? मूळ संख्या वेगळ्या काढायच्या. मूळ वेगळ्या काढल्या. 19, 29, 59, 79 आणि 89. मग राहिलेल्या कोणत्या आहेत? त्या संयुक्त असणार आहेत. किती आहेत? 1, 2, 3 आणि 4. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न 50. 9354 या संख्येच्या विस्तारित रूपातील प्रत्येक 2 अंकाच्या मध्ये अधिक ऐवजी वजा चिन्ह दिले तर किंमत काय मिळेल? म्हणजेच काय? याचा आपला विस्तारित मांडणी करायची. कशी करायची आहे? तर बेरजेच्या ऐवजी वजा. मग 9 ची किंमत किती येते? 9000 वजा 300 वजा 50 वजा 4. बेरजेऐवजी वजा घ्यायचंय. मग 9000 वजा 300 किती येईल? 8700 वजा 50 वजा 4. 8700 मधून 50 गेले किती येतील? 8650 वजा 4. आता 50 मधून परत 4 घालवायचे म्हणजे 8646. किती उत्तर येणार आहे? 8646. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 1 आहे पहा 8646. प्रश्न 51. 6060 भागिले 12 या उदाहरणातील भाजक 3 ने वाढून भागाकार केल्यास भागाकार कितीने कमी होईल? भाजक किती आहे इथं? 12 आहे. 12 ने याला भागलं कितीला? 6060 भागिले 12. बारी पंचे 60. शून्य वरून घेतला 6, भाग गेला शून्याचा. शून्याचा भाग गेल्यानंतर लिहायला विसरायचा नाही. वरून घेतला परत 0, बारी पंचे 60. उत्तर आलेलं आहे 505. म्हणजे 12 ने भागलं, उत्तर आलं 505. आता काय करायचंय? भाजक 3 ने वाढवायचा आहे. काय करायचं आहे? 3 ने वाढवायचा म्हणजे 12 मध्ये 3 मिळवायचे. 12, 13, 14 आणि 15. म्हणजेच काय येणार आहे ते? 6060 भागिले 15. 15 चोक 60. शून्य वरून घेतला 6, भाग गेला शून्याचा, परत 0. 15 चोक 60. यांची वजाबाकी, बाकी राहिली 0. किती आलेलं आहे उत्तर? 15 ने भागल्यानंतर 404. मग काय विचारले त्यांनी? 3 ने वाढून भागाकार केल्यास भागाकार कितीने कमी होईल? मग कितीने कमी होतोय? यांची करायची वजाबाकी. 5 मधून 4 गेला 1, 0, 1. किती आलेलं उत्तर? 101 ने कमी. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 52. पर्यायातील कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येणार नाही? ज्यावेळेस आपल्याला अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागतं त्यावेळेस तो अपूर्णांक अंशाधिक असणं गरजेचं असतं. मग अंशाधिक अपूर्णांक आहे. 9 मोठा आहे 7 पेक्षा. अंशाधिक आहे का? आहे. 15 मोठा आहे 11 पेक्षा.
अंशाधिक आहे का? नाहीये, छेद मोठा आहे अंशापेक्षा, म्हणजे पर्याय क्रमांक 3चं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येणार नाही. चौथा पण पाहूयात. 24 मोठे आहेत, अंश मोठा आहे छेदापेक्षा, याचं देखील करता येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 53वा, सुभाषने बाजारातून 2500 रुपयाचा किराणा, 2500 किराणा, 1432 रुपयाचे कपडे, 1432 रुपयांचे कपडे व 392 रुपयांचा भाजीपाला यांची बेरीज, 2 आणि 2 4, 9 2 9 आणि 3 12, हातचा 1, 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 8 आणि 5 13, हातचा 1, 1 आणि 2 3 आणि 1 4, 4324 रुपये. पर्यायामध्ये पाहूयात. 4324 आहे पर्याय क्रमांक 4, 4324 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 54वा, 2.34 डझन बरोबर किती कागद? डझन सांगितलेला आहे. डझन डझन म्हणजे किती? 12 वस्तूंचा. मग 2 डझनचे झाले 12 दुने 24 आणि पुढे 3/4 म्हणजे डझनचा पाऊण भाग, तो येणार आहे अधिक 9. मग 24 आणि 9 किती होत आहेत? तर ते होतात 33. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 55वा, 9 वेळा 9/7 म्हणजे पर्यायातील अपूर्णांक कोणता? किती वेळा आहे? 9 वेळा 9/7 म्हणजे 9 9 9 म्हणजे 9 किती येईल? 81. छेद मात्र तोच राहील, 81/7. पर्यायामध्ये पाहूया. पर्याय क्रमांक 3 आहे पहा, 81/7 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 56वा, सोबतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या किती? चौकोन मोजायचे आहेत, मोजूयात. 1 2 3 4 5 6 झाले. परत हा एक 7 8 9 10, परत 11 12 13 14 15 16, त्यानंतर 17 18, मोठा एक 19, त्यानंतर 20 आणि हा एक 21, म्हणजे किती आहेत चौकोन? 21. पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 57वा, 42 मीटरचे तार 6 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर एका तुकड्याची लांबी किती भरेल? पाठीमागं पण सांगितलं होतं, ज्यावेळेस आपण तारेचे तुकडे करतो 6 ठिकाणी त्यावेळेस एक तुकडा हा जास्त होतो. कसा ते पाहूयात. ही तार आहे, 6 ठिकाणी कापूयात. 1 2 3 4 5 आणि 1 6. बाकी त्या ठिकाणी कापली 1 2 3 4 5 6. मात्र तुकडे किती झालेत? 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे तार कापली 6 ठिकाणी, तुकडे झालेत 7. म्हणजेच आपल्याला 42ला कितीने भागावं लागेल? तर 7ने. 42 भागिले 7, 7 सखून 42 0. म्हणजेच एका तुकड्याची लांबी येईल 6 मीटर. पाहूयात पर्यायामध्ये 6 मीटर उत्तर आहे का? नाहीये. परंतु 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग 6 मीटरचे होतील 600 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यांनी आपल्याला 7 पण दिलेलं आहे. जर आपण ह्या 42ला 6ने भागलं असतं तर 7 मीटर उत्तर आलं असतं. आपलं उत्तर चुकलं असतं. नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण दोरीचे तुकडे करतो त्यावेळेस एक तुकडा हा जास्त होतो. त्यानंतर पुढे पाहूयात. प्रश्न 58, सोबतच्या घड्याळामध्ये आणखी 30 मिनिटांनंतर तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल? मिनिट काटा कुठं आहे? 3 वर. अजून 30 मिनिटांनंतर तो कुठं येईल? तो येईल 9 वर. आणि तास काटा तो 11च्या जवळ जाईल. म्हणजेच हा कोन कोणता होईल? लघु कोन होणार आहे, की ज्याचं माप 90 अंशापेक्षा लहान असतं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 59वा, 3/12, 9/12, 8/12, 7/12, 2/12 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी येणारा अपूर्णांक व सर्वात मोठा अपूर्णांक यांची बेरीज किती येईल? काय करायचं आहे? चढता क्रम लावायचा आहे. आपल्याला माहिती आहे, जर अपूर्णांकाचे छेद समान असतील तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो. मग यात लहान कोण आहे? 2 आहे सगळ्यापेक्षा. म्हणजे 2/12 हा
लहान अपूर्णांक येईल सर्वांपेक्षा. त्यानंतर चढता क्रम लावायचा आहे म्हणून अगोदर लहान, नंतर त्यापेक्षा मोठा 3/12. त्यापेक्षा मोठी संख्या 7 आहे म्हणजे 7/12. नंतर 8/12 आणि शेवटी येईल 9/12. मग काय सांगितलंय, मध्यभागी येणारा अपूर्णांक व सर्वात मोठा अपूर्णांक यांची बेरीज किती. या दोघांची बेरीज करावी लागेल. 7/12 अधिक 9/12. 9 आणि 7 16/12. पाहूयात पर्यायामध्ये 16/12 आहे का. 16/12 नाही. चुकलंय का. नाही. संक्षिप्त रूप देऊयात. 4 त्रिक 12, 4 चोक 16. 4/3. 4/3 आहे का पाहूयात. आहे. पर्याय क्रमांक 2 आहे पहा. 4/3 हेच याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न 60वा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात एकूण किती त्रिज्या आहेत. केंद्र कोणतं आहे. ओ. त्रिज्या म्हणजे काय, वर्तुळ केंद्रापासून परिघापर्यंतचे अंतर. मग किती त्रिज्या आहेत पहा. OP 1, OQ 2, OR 3, OS 4 आणि O इथं नाव दिलेलं नाही पण ती पण एक त्रिज्याच आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 त्रिज्या दिलेल्या आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे पाऊण किमी अधिक पाव किमी बरोबर किती. आता पाऊण किमी म्हणजेच किती येणार आहे. 750 मीटर आणि पाव किमी म्हणजे 250 मीटर. 0, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 7 आणि 3 10 म्हणजेच 1000 मीटर आलं. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. 1000 मीटर त्यालाच आपण काय म्हणतो, 1 किलोमीटर. ते पर्यायामध्ये नाहीये. 1000 मीटरच आपलं योग्य उत्तर आहे. पुढे इष्टिका चितीच्या कडा. आता इष्टिका चितीला कडा किती असतात, तर त्या असतात 12. व शिरोबिंदू, शिरोबिंदू किती असतात, तर ते असतात 8. या दोघांची बेरीज किती येते, 20. शिरोबिंदूंच्या संख्यांची बेरीज घनाच्या पृष्ठाच्या, घनाला पृष्ठ किती असतात, 6, कितीने कमी अथवा जास्त आहे. म्हणजे ही संख्या ह्या संख्येपेक्षा कशी आहे, जास्त. अगोदरच लिहून घ्यायचं, जास्त आहे. कितीने जास्त आहे, 20 मधून 6 गेले 14ने जास्त आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. 14ने कमी सुद्धा आहे, परंतु काय विचारलं आहे, इष्टिका चितीच्या कडा आणि शिरोबिंदू यांची संख्या ही घनाच्या पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त, तर ती कशी आहे, जास्त आहे. कितीने, 14ने जास्त. पुढे सोबतच्या आकृतीत दुमडून घन बनवल्यास 4 हा अंक असलेल्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही. आता 4ला जोडून कोण येणार नाही, 4ला जोडून 9 तर आहे. 4 असा खाली येईल म्हणजे 16 पण त्याला जोडून येईल. 1 पण त्याला जोडून असणार आहे. 35 पण खालच्या साईडने येईल. फक्त जोडला जाणारा कोण नाही, तर तो 36. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. इमॅजिन करायचं आपण की कोणती बाजू कुठे येईल. पुढे प्रश्न 64. स्वरा सकाळी 10:30 शाळेत आली. संध्याकाळी 4:15 घरी गेली. किती वाजता, 4:15. सांगितलेलं आहे पाठीमागं. असं ज्यावेळेस गणित येईल त्यावेळेस आपण 24 तासी घड्याळाचा वापर करायचा, म्हणजे आपल्याला उत्तर काढायला सोपं जातं. आता 24 तासी घड्याळामध्ये 4 वाजले म्हणजेच किती वाजलेले असणार आहेत, 16:15. कारण की 1 वाजला म्हणजे 13, 2 वाजले 14, 3 वाजले 15 आणि 4 वाजले म्हणजे 16. आणि ती आली कधी होती, 10:30. यांची करायची फक्त वजाबाकी. आता ह्या 15 मधून 30 जात नाहीत. मग अशा वेळेस काय करायचं, तर 1 तास इकडून हातचा घ्यायचा. 16 मधून 1 तास घेतले, इथं तास राहतील 15. 1 तास घेतल्यामुळं तासाचं मिनिटामध्ये रूपांतर 60. या दोघांची बेरीज 5, 6 आणि 1 7. हे 60 मिनिटं 1 तासाचे आणि आधीचे 15 मिनिटं मिळून झाले 75 मिनिटं. आता ह्या 75 मधून 30 जातात. या दोघांची आपण काय केली, बेरीज केली. 5 मधून 0 गेला 5, 7 मधून 3 गेले 4, 5 मधून 0 गेला 5, 0 म्हणजेच किती, 5 हे तास आणि 45 मिनिटे. पर्यायामध्ये पाहूयात, 5 तास 45 मिनिटे उत्तर आहे का, आहे. पर्याय क्रमांक 4 आहे पहा.
5 तास 45 मिनिटं. म्हणजेच हेच याचं योग्य उत्तर आहे. आपण जर का तेच ठेवलं असतं तर उत्तर काढायला अवघड जातं. त्यामुळे त्याचं रूपांतर 24 तासी घड्याळाप्रमाणे करायचं. त्यानंतर ष्टवा आहे पहा. 5 फेब्रुवारी 2024 रोजी बुधवार होता. तर त्याच वर्षातील महाराष्ट्र दिन कोणत्या वारी असेल? काय दिलेलं आहे? 5 फेब्रुवारीची तारीख दिली. 5 फेब्रुवारी 2024 वार कोणता आहे? बुधवार. आता फेब्रुवारी महिना आहे, 2024 साल आहे, लीप वर्ष आहे, म्हणजेच त्या महिन्याचे दिवस असणार आहेत 29. मग लिहून घ्यायचं रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आणि विचारलंय की आपला महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मेला असतो. 1 मेची तारीख काढायची आहे. आता 5 फेब्रुवारीला कोणता वार दिलाय? बुधवार. लिहा मग इथं बुधवारी 5 तारीख, 6, 7, 7च्या पटीतल्या संख्या त्या तारखेला असतात. 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28 आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस, म्हणजे 29 तारखेला येईल शनिवार. कधी? 29 फेब्रुवारीला. हा झाला फेब्रुवारी महिना. आता मार्च महिन्याची सुरुवात कधी होईल? शेवट झाला शनिवारी, पुढचा वार म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7च्या पटीतली संख्या 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28. 28 तारखेला शनिवार. मार्च महिन्याचे दिवस असतात 31. 28 आला शनिवारी, 29, 30 आणि 31. आणखीन 1 तारखेचा वार 29ला येतो, 2 तारखेचा वार 30ला येतो, 3 तारखेचा वार 31ला येतो. पण हे जास्त चांगल्या प्रकारे समजावं यासाठी. त्यानंतर एप्रिल महिना. आता एप्रिल महिन्याची सुरुवात कधी होईल? पुढच्या वारी म्हणजेच बुधवारी. 1 तारीख, 2, 3. आता 1लाच कोणती तारीख येते? 29 तारीख येते, आपल्याला माहिती आहे. 29 आणि 30 एप्रिलला पुढचा म्हणजेच गुरुवारी येईल. एप्रिल महिन्याचे दिवस असतात 30, म्हणजेच मे महिन्याची सुरुवात होईल 1 तारखेला. 1 तारखेला वार कोणता आला? शुक्रवार. म्हणजेच पर्यायामध्ये पाहूयात. आपल्याला 1 तारखेलाच वार काढायचा होता, 1 मेचा. शुक्रवार आलेला आहे. पर्याय पाहूयात. पर्याय क्रमांक 1 आहे पहा, शुक्रवार. हेच याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे करायचं जेणेकरून आपलं उत्तर बरोबर येईल. पुढे प्रश्न 66. एका आयताची लांबी 20 सेंटीमीटर असून आयत आहे, लांबी आहे 20 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर आहे. त्या आयताच्या परिमिती एवढीच परिमिती एका चौरसाची आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता ह्या आयताची जेवढी परिमिती आहे तेवढीच परिमिती दुसऱ्या एका चौरसाची. चौरस म्हणजे चारही बाजू समान. मग ह्याची परिमिती किती येईल? हे 20, पुढचे 20, हे 10, हे 10, म्हणजे 20 आणि 20 40, 40 आणि 10 50, 50 आणि 10 60. आयताची परिमिती आली 60. ह्या चौरसाची पण परिमिती 60च आहे. मग चौरसाची जर परिमिती 60 आहे तर त्याची प्रत्येक बाजू सारखी असते, म्हणून ती प्रत्येक बाजू येईल 15. ह्या 60ला आपण 4ने भागलं, उत्तर येणार आहे 15. म्हणजे प्रत्येक बाजू आली 15. तर त्यांनी काय विचारलंय? तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू वर्ग. 15चा वर्ग किती आहे? 15चा वर्ग 225 चौरस मीटर. मीटर विचारलंय का मीटर? सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर. त्यांनी सेंटीमीटर विचारलेलं आहे, म्हणजेच काय? चौरस सेमी. म्हणजे पर्यायामध्ये पाहूयात 225 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 आहे पहा, चौरस सेंटीमीटर. काय काय केलं? आयत त्याची परिमिती काढली, ती आली 60 सेंटीमीटर. त्यानंतर तो चौरस घेतला, त्याची परिमिती 60च आहे सारखी असल्यामुळं. मग त्या परिमितीवरून त्या चौरसाची बाजू काढली, ती आली 15 सेंटीमीटर. 15 सेंटीमीटर बाजूवरून त्या चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग करून क्षेत्रफळ काढलेलं आहे 225 चौरस सेंटीमीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न 67. 14.5/7 या अपूर्णांकाचे योग्य वाचन कोणते? वाचन करायचंय. 14/5/7 आहे का? नाही, चुकीचा पर्याय आहे. 14.7 आहे का? नाही, 5 अंश आहे. 14.5/7 आहे का? नाही, हे पण चुकीचं आहे. 14.5/7 पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 68.
150 मीटर लांब 150 मीटर व 75 मीटर रुंद 75 मीटर रुंदी आहे. जागेभोवती 3 पदरी तारेची कुंपण घालण्यासाठी 40,500 रुपये खर्च आला. म्हणजे ही बाजू पुढची आयताची 75, ही बाजू 150. याची परिमिती काढावी लागेल. किती? 150, 150 आणि 75, 75, 150 म्हणजेच परिमिती आली 450. किती पदरी? 3 पदरी कुंपण घालायचंय म्हणजे 450 गुणिले 3 करावं लागेल. 3 0 0, 5 त्रिक 15, हातचा आला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13. किती आलं? 1350 काय येणार आहे? मीटर. त्याचं लांबी झाली. तारेची लांबी. कुंपण घालण्यासाठी खर्च किती आलाय? 40,500 आणि तार किती लागली आहे? 1350 मीटर. 1350 मीटर. तर प्रति मीटरचा खर्च काढायचा आहे म्हणून 40,500 ह्या रकमेला एकूण जी मीटर तार लागलेली त्याने आपण भागत आहोत. शून्याला शून्य जाईल, नंतर भाग जाईल बघा 5चा. 5 दुने 10, 5 7 35. पुढे वरती 5 8 40, 5 1 5, 5 0 0. नंतर आता 9चा भाग जाईल पहा. 9 त्रिक 27, 9 9 81, 9 0 0. 3 1 3, 3 त्रिक 9, 3 0 0. म्हणजेच किती आलेला आहे एका मीटरचा खर्च? 30 रुपये. पर्यायामध्ये पाहूयात. त्यांनी प्रति मीटरचा खर्च विचारलाय. पर्याय क्रमांक 2 आहे पहा, 30 रुपये. तेच त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे अगोदर परिमिती काढली, त्या परिमितीवरून 3 पदरी कुंपण होतं म्हणून त्याला 3 ने गुणलं, उत्तर आलं 1350 लागणारे त्याला तार. मग एका मीटरचा खर्च काढण्यासाठी एकूण खर्चाला त्या जेवढी तार आहे मीटरमध्ये त्याने भागलेला आहे. पुढे प्रश्न 69. 500 रुपयांच्या 3 नोटा. 500च्या गुणिले 3, 5 त्रिक येतील 15, 1,500, 1,500 रुपये. 200 रुपयाच्या 3 नोटा. 200 गुणिले 3, 3 दुने 600 रुपये. 10 रुपयांची 10 नाणी. 10 गुणिले 10 बरोबर येणार आहे 100. मिळून किती रक्कम तयार होईल? 0 बेरीज करायची. 0 5 आणि 6 11, 11 आणि 1 12, हातचा आला 1 आणि 1 आणि 1 2. किती आलं? 2,200 रुपये. पर्याय क्रमांक 3 आहे पहा, 2,200 रुपये. 70वा. एका बाटलीत 200 मिली औषध मावते तर 20 लिटर औषध भरण्यासाठी एकूण किती बाटल्या लागतील? एका बाटलीमध्ये किती? 20 मिली. तर 20 लिटर. आता 20 लिटरच्या अगोदर आपल्याला मिलीमध्ये रूपांतर करावं लागेल. मग काय? तर 1 लिटर बरोबर 1000 मिली असतं. बरोबर आहे? म्हणून मग 20 लिटरचे किती झाले? 20,000 लिटर. आणि एका बाटलीमध्ये 200 मिली आहे म्हणजे भागिले 200. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. बे एके बे, बे एक बे, बे 0 0, बे 0 0. म्हणजे किती बाटल्या भरल्या जातील? तर 100 बाटल्या लागतील. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 1 आहे पहा, 100. तेच त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न 71 पहा. पर्यायातील चुकीचे विधान ओळखायचं आहे. इष्टिका चितीला 12 कडा असतात. असतात का? तर हो, 12च कडा असतात. पुढे घनाच्या पृष्ठाचा आकार आयताकृती असतो का? नाही, तर तो चौरसाकृती असतो. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. पुढे घनाला एकूण 6 पृष्ठे असतात. बरोबर आहे, त्याला 6च बाजू असतात, पृष्ठे असतात. चौथा, इष्टिका चितीच्या पृष्ठाचा आकार आयत व चौरसाकार असतो. बरोबर आहे. 4 बाजू ह्या आयताकार असतात तर 2 बाजू ह्या चौरसाकार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं चुकीचं उत्तर आहे. पुढे 72वा. सुरेंद्र 20 फेब्रुवारी 2000 पासून 27 दिवस रजेवर होता तर तो कोणत्या तारखेला कामावर हजर होईल? कधीपासून होता? 20 फेब्रुवारी पासून. आणि साल आहे 2000. 2000 हे लीप वर्ष आहे. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे दिवस येणार आहेत 29. मग 20 फेब्रुवारी पासून तो 29 फेब्रुवारी पर्यंत किती दिवस होतील? तर ते होतील 10 दिवस. किती दिवस होतील? 10 दिवस. 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 असे हे फेब्रुवारीचे 10 दिवस. परंतु तो किती दिवस रजेवर होता? 27 दिवस.
म्हणजे मार्च मधले आपल्याला अजून किती दिवस घ्यावे लागतील? 17. तेव्हा त्या दोघांची बेरीज होईल 10 आणि 17 27. म्हणजे 17 तारखेपर्यंत तो रजेवर आणि 18 मार्चला तो ऑफिसमध्ये कामावर रुजू होईल. 18 मार्च पाहूयात. 18 मार्च पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे 73वा. आर्यनकडे 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपयांच्या समान नोटा आहेत. त्याच्याकडे एकूण रक्कम 160 रुपये असल्यास 20 रुपयांची एकूण किती रक्कम असावी? असा ज्यावेळेस प्रश्न येतो, एवढ्या रकमेची नाणी त्या सगळ्यांची करायची बेरीज. किती किती रुपये आहेत? 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये. 0, 5 आणि 3 8. आणि एकूण रक्कम किती आहे? 160. भागिले ह्या एकूण रकमेने त्याला भागायचं. 0 गेला, 0 गेला, 8 1 8, 8 2 16. म्हणजेच 10 रुपयांच्या 2, 20 रुपयांच्या 2 आणि 50 रुपयांच्या 2 नोटा असणार आहेत. मग त्यांनी काय विचारलंय? 20 रुपयांची एकूण रक्कम किती असावी? मग 20 ची रक्कम किती आहे? 20 दुने 40 रुपये. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. असं गणित ज्या वेळेस येतं, एवढ्या रकमेच्या एवढ्या नोटा, तेवढ्या रकमेच्या तेवढ्या, त्यावेळेस त्या सगळ्यांची बेरीज करायची आणि एकूण रकमेला त्याने भागायचं. पुढे प्रश्न 74 व 75 साठी सूचना आहेत. तक्ता दिलेला आहे, चित्ररूप माहिती, प्रमाण दिलेलं आहे. एक चित्र बरोबर 8 पोती. गोदामामध्ये सर्व धान्यांची एकूण किती पोती आहेत? एकूण ज्वारीची, गव्हाची, बाजरीची, मकाची, तांदळाची मोजायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. 20 चिन्ह आहेत, परंतु एका चित्राची किंमत 8 आहे. 20 गुणिले 8 म्हणजेच 160 पोती होईल. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. ज्वारीच्या पोत्यांची संख्या ही मका व बाजरीच्या पोत्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? आता अगोदर काय करायची? ज्वारीच्या पोत्यांची संख्या किती आहे? ज्वारींची पोती 1 2 3 4 5 6, 6 8 48 आहेत ज्वारीची. ही ज्वारीची. मका व बाजरीच्या, मका आणि बाजरीचे किती आहेत? मका आणि बाजरी 1 2 3 4 आणि 5, 8 पंचे येणार आहे 40. मग मका व बाजरीची झाली 40. मग ज्वारीची पोती ही मका व बाजरीच्या पोत्यापेक्षा कशी आहे? जास्त आहेत. आणि कितीने जास्त आहेत? तर 8 ने जास्त आहेत. ज्वारीच्या पोत्यांची संख्या ही मका व बाजरीच्या पोत्यांच्या संख्येपेक्षा कशी आहे? जास्त आहे. ती किती आलेली आहे? 48 आलेली आहे. म्हणजेच 8 ने जास्त. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. तर अशा प्रकारे आज आपण गणित व मराठी विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासलेली आहे. पुढील प्रश्नपत्रिका पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.